नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली सध्या सुरू आहे. आपल्याला माहिती आहे मध्यंतरीच मुदतवाढ देण्यात आली. साधारणतः 20 जुलैपर्यंत संपूर्ण राज्यभरामध्ये जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा असतील, त्यानंतर ज्या खाजगी संस्था असतील त्यांच्या जागा अपलोड करण्यासाठी साधारणतः 1/5/2026 पासून ते आजतागायत अजूनही जागा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सरतेशेवटी 20 तारखेपर्यंत ही प्रक्रिया मुदतवाढ देण्यात आली. आता यातून आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांना अपेक्षा होती की जास्तीत जास्त जागा अपलोड होतील आणि अपलोड होण्यामागची कारणंही आपण मध्यंतरी बघितली की 2-3 अशा काही शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले की ज्या थ्रू आपल्याला एक आशा आहे की संस्था असतील किंवा इतर जागा असतील त्या अपलोड होतील, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना जे पवित्र पोर्टल वरती आहेत त्यांना त्या संपूर्ण जागेचा फायदा होईल आणि खूप साऱ्या संधी उपलब्ध होतील. आनंदाची बातमी आणखीन एक आहे की वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या जागांची आकडेवारी ही बाहेर पडताना दिसत आहे. नुकतंच यवतमाळ जिल्हा परिषद यांच्या रोस्टर विषयीची बातमी बाहेर येत आहे, ज्यामध्ये मागासवर्गीय आयोगाकडून किंवा मागासवर्गीय विभागाकडून त्याला मंजुरी देण्यात आली आहे रोस्टरला आणि तो आकडा बाहेर आलेला आहे. जवळजवळ 877 जागा या वर्षी या पवित्र पोर्टल वरती आलेल्या आहेत, ज्यामध्ये सर्वसाधारण जागेची आकडेवारी आहे 461 आणि नुकतंच अनेक साऱ्या रिक्त असणाऱ्या जागा ज्या पेसा क्षेत्राशी रिलेटेड आहेत त्यांचीही भरपूर साऱ्या जागा जवळजवळ 416 जागा तिथं काय आहेत उपलब्ध आहेत. संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमचं याबाबत मत काय आहे कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचं आहे आणि माहिती जर आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे मध्यंतरी टीईटीचा पेपर फुटला. 28 जूनला होणारी परीक्षा आता पुढे कधी होईल याच्याबाबत साशंकता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडतोय, कारण आपल्याला माहिती आहे त्याच्याच अगोदर 4-6 महिने अभ्यासामध्ये कंटिन्युटी होती आणि अचानक पेपर पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये आता खंड पडतोय. आता तो खंड पडू नये, जेव्हा केव्हा होईल त्यावेळेस त्या परीक्षेला चांगले मार्क मिळावे यासाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्य 1.0 बॅच आपण रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे. अत्यंत माफक दरामध्ये 999 रुपयामध्ये पेपर 1 आणि 2 दोन्हीचीही परिपूर्ण तयारी, जिथं मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला दिसते समोर तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. परिपूर्ण अशी तयारी, लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि या संपूर्ण कालखंडामध्ये जेव्हा केव्हा पेपर होतील त्या संपूर्ण कालखंडामध्ये तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल आणि पेपर मध्ये चांगले मार्क पडण्यासाठी आणि थोडक्यात काय तर पात्रता धारण करण्यासाठी या बॅचचा उपयोग होईल. चला जाऊयात आजच्याच बातमीकडे, जी प्रसिद्ध झालेली आहे दिव्य मराठी या वृत्तपत्रामध्ये. आजचीच तारीख आहे 13/7/2026. रोस्टर मंजूर झालेला आहे आणि तिथं शिक्षक भरतीला एक प्रकार हिरवा कंदील आहे. 877 एका जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणची पण आकडेवारी पाहूयात आणि पेसा क्षेत्रातली बघा. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या रोस्टर मंजुरीचा प्रदीर्घ तिढा अखेर सुटलेला आहे. मागासवर्गीय कक्षाने रोस्टरला अंतिम मान्यता दिल्याने जिल्ह्यातील शिक्षक भरतीला हिरवा कंदील मिळालेला आहे, मार्ग मोकळा झालेला आहे. मंजूर रोस्टर नुसार साधारण क्षेत्रात 461 तर पेसा क्षेत्रात 416 असे एकूण 877 पदांच्या रिक्त जागा आहेत तिथं. आणि या जागा पोर्टल वरती आल्यानंतर खूप सारी संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिक्षक भरतीपूर्वी रोस्टर मंजुरी बंधनकारक असल्याने शिक्षक विभागात गेल्या 2.5 महिन्यापासून या प्रक्रियेत गुंतलेले आणि विद्यार्थी मित्र सुद्धा वारंवार वेगवेगळ्या माध्यमातूनही त्याबाबत साशंक की बाबा कधी एकदाची आता जागा अपलोड होतील किंवा समजतील की बाबा ऍक्च्युअली किती त्या जिल्हा परिषदांमध्ये जागा आहेत. आता इथून पुढे आपल्याला
खूप साऱ्या जिल्हा परिषदांची अशीच आकडेवारी बाहेर पडणार आहे, कारण प्रशासनाने म्हटलंय 15 ते 18 हजार शिक्षकांची यावर्षी भरती करायची याच पोर्टलद्वारे. जिल्ह्यातील पेसा आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची माहिती, आरक्षण पदांची स्थिती आणि सेवा अभिलेखांची पडताळणी करून प्रस्ताव मागासवर्गीय कक्षाकडे सादर करण्यात आला. शिक्षण विभागाने शेकडो सेवा अभिलेखांची तपासणी केली. अनेक शिक्षकांकडून आवश्यक कागदपत्रे मागून दुरुस्त्या करण्यात आल्या. मुदतवाढ तर मिळतेच आहे, आपल्याला माहिती आहे. सर्व त्रुटींची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आला आणि त्यानंतर कालच्याच शुक्रवारी सरतेशेवटी रोस्टरला मंजुरी देण्यात आली आणि ज्यातून आकडेवारी बाहेर पडते 877 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. आपल्याला माहिती आहे नुकतीच जाहिरातीसाठी मुदतवाढ देण्यात आली 20 जुलै पर्यंत. बऱ्याच जणांना वाटलं की बाबा की मुदतवाढ मिळते, परत मुदतवाढ मिळते. याचा आता यातून एक प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह यातून मेसेज बाहेर येताना दिसतोय की आकडेवारी बऱ्यापैकी जागांवरती आहे, ज्यामध्ये काही जिल्हा परिषदांची आकडेवारी बाहेर येताना एक विद्यार्थ्यांमध्ये एक समाधान वाटतंय की बाबा काहीतरी मुदतवाढ झाल्याचा कुठं ना कुठेतरी फायदा होताना दिसतोय. पण बघूयात, प्रशासन म्हणतं 80% जागावरती भरती करणारे, यातल्या किती जागा उपलब्ध करून देत आहेत, अशा अजून किती जिल्हा परिषद आहेत की ज्यांची अशीच आकडेवारी बाहेर येईल. आणि विद्यार्थी मित्र जे पवित्र पोर्टल आहेत, अनेक दिवसापासून गेल्या वर्षभरापासून या भरती प्रक्रियेची वाट पाहत आहेत. एकदाची त्यांना ती संधी उपलब्ध होईल आणि स्वप्न ज्यांचं आहे शिक्षक बनण्याचं ते सरतेशेवटी पूर्ण होईल. संपूर्ण प्रक्रिया लक्षात येईल. जशा जशा जिल्हा परिषदांच्या जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड होतील, ते आकडेवारी बाहेर येईल, त्यावेळेस नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. तुमचं याबद्दल काय मत आहे हे देखील कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आवडले असेल लाईक करा आणि परत एकदा आवाहन करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्वपूर्ण अपडेटसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशाच अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.